एनसीपी में दरार से पहले अजित पवार ने भेस बदलकर बीजेपी नेता अमित शाह से मुलाकात की थी। इतना ही नहीं, उन्होंने हवाई यात्रा के दौरान अपना नाम भी बदल लिया था। इसने राजनीति को एक अलग ही रंग दिया है। भले ही पवार ने इन बातों से किनारा किया है, लेकिन ठाकरे गुट सांसद संजय राउत ने भेस बदलकर मिलने को राष्ट्रीय सुरक्षा के मामले से जोड़ते हुए अजित पवार पर हमला बोला। वे पुणे में मीडिया से बात कर रहे थे। होते किंवा नाव बदलून जात होते, ती स्वतः त्यांनीच दिली आहे ना माहिती। दिल्ली किंवा त्यांचे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत तटकरे, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापात त्यांनी सांगितलं, आमचा काय संबंध आहे। त्यांनी हा गौप्यस्फोट केला ना, त्यांनी हा स्वतःच्या विषयी जो गौप्यस्फोट केला, त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली। आणि हे काय आम्हीच बोलतोय का? त्यांनी ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे, ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनीच दिलेली आहे। जसं सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे हे वेश पालटून गुढी घालून दाढी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे। एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे, ते मौलवीच्या वेशात यायचे। ते त्यांनीच सांगितलेलं आहे। हे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे, ही ऑन रेकॉर्ड आहे। आता तुम्हाला ते अडचणीची वाटते, कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर, संवेदनशील अशा विमानतळावर बोर्डिंगवरती खोट्या नावानं, खोट्या ओळखपत्रावर वेश बदलून जर काही लोक फिरत असतील, जात असतील, तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे। उद्या अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून आणि त्यांना अशा प्रकारे सहज इथे वावरता येईल, फिरता येईल। देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सीएम अशा प्रकारे फिरतात। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो। आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेश पालटून फिरतात। हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा। अनौपचारिक गप्पा अजितदादांच्या अंगलेट आल्यात असं वाटतं। हा त्यांचा स्पष्टीकरण देतात। त्या अनौपचारिक गप्पांना आम्ही कोण उपस्थित नव्हतो। त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितले, याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते त्यांना सांगायला पाहिजे। आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झालेली। आम्ही जी मागणी केली ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार।